हॅलो फ्रेंड्स. सो आपले BMSचे 3 राउंड्स काउन्सिलिंगचे झालेले आहे, राईट. आता एक स्टे वॅकन्सी राऊंड उडला आहे आणि जितके सीट्स बाकी असतील तितके राऊंड अजूनही होतील. सो आता मेन गोष्ट म्हणजे काय की आपलं जे बॅच आहे 2025 आणि 26 BMSची फर्स्ट इयरची, सो ती केव्हा स्टार्ट होणार आहे. सो त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही बघितलाही असेल की तिथे लिहिलेलं होतं की 1 नोव्हेंबरपासून आपला जो BMSचं फर्स्ट इयर आहे ते स्टार्ट होणार आहे. ओके, सो आता 1 नोव्हेंबर झाली आहे कालच. मग आता आपलं कॉलेज स्टार्ट झालेलं असेल, बरोबर. ज्यांना कॅप 3पर्यंत ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या सर्वांना आता कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागणार आहे तिथे, राईट. आणि ज्यांचं सिलेक्शन अजूनही बाकी आहे तर ते नंतर तिथे जॉईन होतील. सो सर्वात फर्स्ट आपलं जे इंडक्शन प्रोग्राम आहे करिक्युलम, सो तो होणार आहे, राईट. सो ती इन्फॉर्मेशन ऑलरेडी व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही जाऊन चेक करा चॅनलवर, राईट. तर आता या व्हिडिओमध्ये आपण जे आपला जो काही 5 वर्षाचा, ओके, त्यामधला जो 1 वर्ष आहे फर्स्ट प्रोफेशनल इयर BMSचं, राईट. सो त्याचे जे काही सब्जेक्ट्स आहेत, ओके, सो त्याचा आपण इथे सिलेबस बघणार आहोत टॉपिक वाईज, राईट. सो चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS काउन्सिलिंगपासून सुरुवातीपासून ते BMS संपण्यापर्यंत सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नयेत, राईट. सो आपल्याला टोटल फर्स्ट इयरला 5 सब्जेक्ट आहेत, राईट. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतही असेल तरी मी परत सांगते. फर्स्ट आहे संहिता अध्ययन, राईट. नंतर आहे आपलं क्रियाशरीर, नंतर आहे रचनाशरीर, नंतर आहे संस्कृत आणि पदार्थ विज्ञान, राईट. सो हे असे मिळून 5 सब्जेक्ट आपल्याला टोटल फर्स्ट इयरला असतात, राईट. सो आता त्याच्यामध्ये काही टॉपिक्स आहेत ते आपण थ्रू आउट द इयर शिकणार आहोत. आता आपलं जे इयर आहे ते टोटल 18 महिन्यांचं असतं, बरोबर. म्हणजे आपल्याला 1.5 वर्षाचं एक प्रोफेशनल इयर आहे. सो त्यामध्ये आपण हा जो सिलेबस शिकणार आहेत सो तो एक एक करून आपण सब्जेक्ट वाईज बघूया. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण प्रत्येक सब्जेक्ट याच व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे आणि तिथे तुम्हाला दिसेलही प्रत्येक सब्जेक्टमधला प्रत्येक टॉपिक, राईट. सो फर्स्ट आपण पदार्थ विज्ञानपासून स्टार्ट करूया. सो पदार्थ विज्ञान म्हणजे काय बेसिकली. सो पदार्थ विज्ञान इज लाईक की पूर्ण जे आयुर्वेद आहे त्याचं जे बेसिक्स, राईट. जसं आपण सायन्स शिकलो होतो त्याच्यामध्ये कसं ॲटम होते, राईट, त्याच्यात न्यूट्रॉन होते, प्रोटॉन होते, तसंच पदार्थ विज्ञान असणार आहे आपल्यासाठी, राईट. सो आता फर्स्ट आहे पदार्थ विज्ञान. सो पदार्थ विज्ञानमध्ये टोटल 2 पेपर आपले युनिव्हर्सिटीचे असतात, पेपर 1 आणि पेपर 2, राईट. सो त्या पेपर 1मध्ये तो असतो 100 मार्काचा, राईट. सो त्याच्यामध्ये पार्ट ए आपण म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर असणार आहे आपला आयुर्वेद निरूपण. सो याच्यामध्ये आयुर्वेदाविषयी जी काही माहिती आहे जनरल ती दिली जाणार. नंतर आहे आयुर्वेद दर्शन निरूपण, म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आचार्यांनी जे काही त्यांचे सांगितलेले आहे फिलॉसॉफीज ते आहे याच्यात. त्यानंतर आहे द्रव्य विज्ञान. याच्यामध्ये द्रव्य काय आहे, ठीक आहे, पंचमहाभूत, काल, देश, आत्मा याच्याबद्दल आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन मिळणार आहे, राईट. त्यानंतर आहे पार्ट बी. त्याच्यामध्येच फर्स्ट पेपरमध्येच त्याच्यात आहे गुणविज्ञानीय. द्रव्याच्या नंतर गुण. आता गुण म्हणजे काय, जसे की वेगवेगळं असेल, आपण म्हणू शकतो टेस्ट असेल, प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी चव असते. सो त्याच्या टाईप वेगवेगळे गुण असतात प्रत्येक पदार्थाचे, ते आपण बघणार आहोत. नंतर आहे कर्मविज्ञानीय, काय कार्य करतात ते. नंतर आहे सामान्य विज्ञानीय, म्हणजे सिमिलॅरिटीज काय आहे. नंतर आहे विशेष विज्ञानीय, म्हणजे काय असं विशेष एका पदार्थामध्ये आहे डिफरंट, राईट. सो त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. नंतर आहे अभाव विज्ञानीय, राईट. सो हे झालं पेपर 1चा इथे टॉपिक, राईट. सो असं टोटल मिळून 100 मार्काचा आपल्याला फर्स्ट इयरला पेपर असतो, राईट, पदार्थ विज्ञान. नंतर आहे पेपर 2, राईट. याच्यात काय असणार आहे, परीक्षा. परीक्षा आता 4 टाईपच्या इथे परीक्षा आपल्याला सांगितल्या आहेत. सो परीक्षाचं तिथे डेफिनेशन पहिले असणार, परीक्षाबद्दल इन्फॉर्मेशन जनरल तुम्हाला मिळेल. नंतर आहे सेकंड चॅप्टर आप्तोपदेश प्रमाण, ठीक आहे. याच्यामध्ये जे काही आप्तोपदेश आप्तांनी सांगितलेले, जे काही मोठ्या मोठ्या आचार्यांनी सांगितलेले आहेत ते आपल्याला याच्यात शिकायला मिळणार, राईट. नंतर प्रत्यक्ष प्रमाण, ठीक आहे, जे आपण प्रत्यक्ष बघतो त्याचं तिथे अभ्यास कसा करायचा, ते कशावरून निर्माण झालं आहे ते इथे शिकवलं जाणार आहे. नंतर आहे अनुमान परीक्षा. अनुमान म्हणजे आपण जे एक लॉजिक लावतो ते आपण आयुर्वेदामध्ये कसं करायचं ते इथे शिकणार आहोत. त्यानंतर आहे युक्ती परीक्षा. त्यानंतर आहे उपमान प्रमाण, ठीक आहे.
देन आहे कार्यकारण सिद्धांत. बघा बेसिकली पदार्थविज्ञानमध्ये फिलॉसॉफीज आहेत, ठीक आहे, बेसिक्स आहेत आयुर्वेदाच्या, ठीक आहे, ऑल रिलेटेड टू आयुर्वेदा तुम्हाला पदार्थविज्ञानमध्ये सापडेल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की आयुर्वेद इतिहास. आता आयुर्वेद इतिहास काय आहे की स्टार्टिंगपासून आयुर्वेदाचा उगम झाल्यापासून ते आता मॉडर्नमध्ये आयुर्वेदाचं काय काय तिथे चेंजेस झाले आहेत, कोणकोणते तिथे फिलॉसॉफर्स आले, सायंटिस्ट आले असतील की त्यांनी काय मॉडिफिकेशन केलं आयुर्वेदामध्ये, ते सर्व आयुर्वेद इतिहासामध्ये त्याच्या डेट्स आहेत, ठीक आहे, त्याचं जे इसवी सन असतात ते सर्व वगैरे त्याच्यामध्ये आहे, राईट. सो ते आपल्याला ॲज अ MCQ संस्कृतच्या पेपरमध्ये येत असते, राईट. सो 20 मार्काचा हा इम्पॉर्टंट आहे आयुर्वेद इतिहास, राईट. देन नंतर आहे बघा, आता पदार्थविज्ञान आपल्याला झालेलं आहे, राईट. नंतर आहे संस्कृत. आता बरेच जण वाटत असेल संस्कृत का, कारण संस्कृतच बेसिक आहे आपल्या आयुर्वेदाचं, कारण जे काही आयुर्वेद आहे ते सर्व संस्कृत भाषेतून लिहिलं आहे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण श्लोक वाचतो तेव्हा त्याच्यामधले शब्दांना वेगळे करणे, ठीक आहे, काही शब्द संधीमध्ये असतात, जोडलेले असतात, किंवा त्यांचा अर्थ काय असतो तो आपण ते सर्व समजण्यासाठी संस्कृत आपल्याला शिकणं तिथे गरजेचं आहे, राईट. सो ज्यांना संस्कृत येतही नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, ज्यांना येत असेल तर त्यांना चांगली गोष्ट आहे. सर्व लेक्चर्स तुम्हाला संस्कृतचे माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाते, राईट. त्यानंतर आपल्या संस्कृतमध्ये फर्स्ट पार्ट आहे संज्ञा प्रकरण. संज्ञा म्हणजे डेफिनेशन्स. तिथे वेगवेगळ्या टर्म्स असतात संस्कृतमध्ये, राईट. जसं इंग्लिश ग्रामरमध्ये प्रोनाउन्स, नाउन्स, व्हर्ब्स, तसं संस्कृतमध्ये वेगवेगळे टर्म्स असतात आणि त्याच्या तिथे संज्ञा आहे, डेफिनेशन्स. त्यानंतर विभक्ती असेल, राईट. त्यानंतर संधी प्रकरण आहे, येस, 2 शब्दाला जोडणे म्हणजे संधी. त्यानंतर षडलिंग प्रकरण आहे. नंतर आहे धातू प्रकरण, धातू म्हणजे व्हर्ब, राईट. त्यानंतर वाच्यप्रयोग, ठीक आहे, जसं आपण पॅसिव्ह वाईज, ॲक्टिव्ह वाईज तसं आहे याच्यामध्ये. त्यानंतर समास प्रकरण म्हणजे 2 सेंटेन्सला जोडण्याचं असं तिथे असणार. त्यानंतर आहे प्रत्यय, ठीक आहे, सफिक्स, प्रिफिक्स जे काही असतात ते. नंतर आहे अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन, ठीक आहे. हे आपल्याला इथे पार्ट ए मध्ये संस्कृतमध्ये आपल्याला तिथे समजते, राईट. त्यानंतर पार्ट बी मध्ये याच्यात आहे की आयुर्वेद जे काही ग्रंथ आहे त्याचे अध्ययन, ठीक आहे. त्यानंतर वैद्यकीय सुभाषित साहित्य, पंचतंत्र. सो आपल्याला काय करायचं, ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह वाईज, अन्वय लेखन, हे सर्व याच्यामध्ये तुम्हाला संस्कृतमध्ये शिकायला मिळेल. बेसिकली संस्कृत शिकायचे म्हणजे आपल्याला संस्कृतचं ग्रामर तिथे एक जनरल ग्रामर शिकायचं आहे, जास्त डीपमध्ये देखील शिकायचं नाही आहे, राईट. नंतर आहे क्रियाशरीर, ठीक आहे. आता क्रियाशरीरमध्ये काय आहे, बेसिकली आपल्या बॉडीमध्ये जे काही मेकॅनिझम्स होतात, राईट. सो त्या मेकॅनिझमचं इथे स्टडी आहे. जसं आयुर्वेदामध्ये काही त्यांनी सांगितलेलं आहे की बॉडीमध्ये काय क्रिया होतात, सो ते आयुर्वेदामध्ये कसं त्याला टर्म दिलेले आहेत, काय म्हटलेलं आहे, ठीक आहे, कोणत्या ऑर्गनला, कोणत्या फंक्शनला काय म्हणतात, सो हे सर्व त्याच्यात दिलेलं आहे, ठीक आहे. नंतर आता याच्यामध्ये काय, फर्स्ट पेपर 1मध्ये क्रियाशरीरच्या जे आपण त्रिदोष आहेत आपल्या बॉडीमधले, वात, पित्त, कफ, ठीक आहे, त्रिगुण आहेत, ठीक आहे, सिद्धांत असतील काही, सो ते आपण याच्यात शिकणार आहोत, बरोबर. त्यानंतर डेफिनेशन्स असेल, ठीक आहे. सो मानस दोष, शारीरिक दोष ते शिकणार आहोत. त्यानंतर दोषाचं आपण डिटेल एक बघणार आहोत, प्रत्येक दोषाचं तिथे तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन, त्याचे डेफिनेशन्स, पर्याय जे काही असेल ते तुम्हाला शिकायला मिळेल, ठीक आहे. सो हे 3 दोषाचं झालं. त्यानंतर आपण कार्यकाळ सिद्धांत शिकणार आहोत की जेव्हा व्याधी होतो, डिसीज होतो, तेव्हा ते कोणकोणत्या स्टेपमधून जातो ते आपल्याला तिथे समजेल. जे प्रकृती आहे आपली, आपण म्हणतो की वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, ते आपण इथे डिटेलमध्ये शिकणार आहोत. परत आहार शिकणार आहोत की आहाराचं डेफिनेशन असेल, क्लासिफिकेशन असेल ते शिकणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर आहारचे प्रकार शिकणार आहोत, ठीक आहे. नंतर आहार पाक शिकणार आहोत की अन्नाचं पचन नेमकं कसं होतं. बेसिकली क्रियाशरीर म्हणजे मेकॅनिझम आपण इथं शिकणार आहोत, जे काही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. नंतर कोष्ठ असेल, अग्नी असेल, आपला आपण म्हणतो जाठर अग्नी, सो हे बेसिक आपण शिकणार आहोत. नंतर आता क्रियाशरीरमध्ये आयुर्वेदासोबतच मॉडर्नसुद्धा आपल्याला तिथे शिकायचं आहे. म्हणून मॉडर्नमधले जे काही आपण शिकतो, ठीक आहे, सो ते जे MBBSला असतं बेसिकली तेच आपल्याला मॉडर्न इथे आहे, ठीक आहे. पण आपल्याला इतके डिटेलमध्ये तिथे जायचं नाही आहे, आपल्याला जस्ट एक कन्सेप्ट क्लिअर झालेला पाहिजे मॉडर्नचा, राईट. सो याच्यामध्ये आपण एक बघू शकतो की जसं की डेफिनेशन अँड मेकॅनिझम ऑफ मेंटेनन्स ऑफ होमिओस्टॅसिस आपण शिकलो आहोत 12थमध्ये. बेसिकली जे 12थचे 11चे टॉपिक आहेत तेच इथे आहे, पण थोडंसं त्याच्यात डीप तिथे नॉलेज आहे, ठीक आहे. नंतर रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, ॲक्शन पोटेन्शियल जे काही असेल. नंतर फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशनरी सिस्टीम,
नंतर फिजिओलॉजी ऑफ नर्वस सिस्टम, नंतर आहे फंक्शनल ॲनाटॉमी ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम असेल, नंतर ॲसिड बेस बॅलन्स. ओके, वेगवेगळ्या सिस्टीमचे काही मेकॅनिझम आहेत ते आपण याच्यात शिकणार आहोत, राईट. नंतर पेपर 2मध्ये काय आहे, धातू. धातू म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन आहेत, बेसिकली 7 धातू असं मानलेलं आहे आयुर्वेदाने. सो रस, रक्त, मांस हे जे एक्सेट्रा आहेत ते धातू आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक धातूचं डिटेल तिथे माहिती आपल्यासाठी आहे, ठीक आहे, टोटल. देन नंतर आश्रय आश्रयी भाव काय आहे, ठीक आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ओज असेल, ओज. त्यानंतर उपधातू, धातूचे सुद्धा उपधातू असतात ते बघणार आहोत. त्यानंतर मल, आपल्या बॉडीमध्ये जे काही मलसुद्धा आहेत ते सुद्धा आपण त्याचं स्टडी करणार आहोत. देन नंतर पंचन ज्ञानेंद्रिय, त्याचं सुद्धा स्टडी आहे. आता हे जे धातू मल याचं का स्टडी, कारण आयुर्वेदामध्ये बेसिकली आपण एक ह्या ज्या गोष्टी आहेत, दोष धातू मल, याच्यावरून सुद्धा आपण डिसीजची सिव्हिअरिटी ठरवू शकतो, त्याची आपण चिकित्सा म्हणजे त्याचं जे काही मेकॅनिझम असेल ते ठरवू शकतो, त्याचे ट्रीटमेंट आहे ते ठरवू शकतो. म्हणून हे आपल्याला स्टडी करणे इथे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मानस, मन, ठीक आहे. त्यानंतर आत्मा, हे सुद्धा आयुर्वेदामध्ये शिकलं जातं, आणि निद्रा, राईट. त्यानंतर मॉडर्नमध्ये काय पेपर 2मध्ये, तर हिमोपोएटिक सिस्टीम असेल, राईट. इम्युनिटी असेल, क्लासिफिकेशन ऑफ इम्युनिटी, राईट. मसल फिजिओलॉजी, फिजिओलॉजी ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, ठीक आहे. ॲडिपोज टिश्यू, फंक्शन ऑफ स्किन, फिजिओलॉजी ऑफ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रीशन, आणि इंडोक्राईन ग्लँड्स, राईट. सो हे सर्व जे आहे हे मॉडर्न पार्टमध्ये पेपर 2मध्ये क्रियाशरीरमध्ये आहे. सो आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे आणि डीपली आपण अभ्यास करू शकतो, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला टोटल जे आपल्या बॉडीमधले जे काही फंक्शन्स आहेत ते रिलेटेड आपल्याला सर्व तिथे नॉलेज मिळून जाईल, राईट. सो क्रियाशरीरसुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आपल्या फर्स्ट इयरसाठी, कारण बघा फर्स्ट इयरचे जे काही सब्जेक्ट आहे ना, सो ते सर्व आपले आयुर्वेदाचे बेसिक्स आहेत, कारण ह्याच बेसिसवर आपण सेकंड इयर, थर्ड इयर तिथे जाऊ शकतो, ठीक आहे. हेच क्लिअर नसेल तर आपण वरच्या समोर जरी पास आउट झालो तरी आपल्याला काही समजणार नाही, ठीक आहे. देन नंतर आहे रचना शरीर सब्जेक्ट. रचना शरीरमध्ये काय, रचना म्हणजे स्ट्रक्चर, आपल्या बॉडीमध्ये जे काही स्ट्रक्चर आहे त्याला बेसिकली आपण मॉडर्नमध्ये ॲनाटॉमी म्हणतो. सो ती काही मॉडर्न आपली ह्युमन ॲनाटॉमी आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथे स्टडी करणार आहोत, आयुर्वेदाचा सुद्धा आणि मॉडर्नमधून सुद्धा, राईट. त्यानंतर फर्स्ट आता पेपर 1ला काय आहे रचना शरीरमध्ये, तर शरीर उपक्रमणीय अध्याय, सो याच्यामध्ये आपण शरीर म्हणजे काय, त्याची व्याख्या, शरीर कसं बनलेलं आहे हे सर्व याच्यात डिस्कस करू. त्यानंतर आहे परिभाषा शरीर, म्हणजे परिभाषा इन द सेन्स की डेफिनेशन, शरीरमधले जे काही स्ट्रक्चर आहे त्याला आयुर्वेदामध्ये वेगवेगळे डेफिनेशन दिलेले आहेत, वेगवेगळ्या टर्म्स आहेत, सो त्याच्यात शिकणार आहोत. नंतर आहे गर्भशरीर, म्हणजे बेसिकली आपली जी गर्भशरीर असतं, राईट, जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, सो किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, सो त्याचं जे काही ॲनाटॉमी आहे त्याच्याबद्दल याच्यात आहे, राईट. देन नंतर प्रमाण शरीर, ठीक आहे, मेजरमेंट कशी करतात त्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये, कशी मेजरमेंट करून कसं हे केलं जायचं ते सुद्धा आहे. अस्थि शरीर. देन नंतर आता बोन्स, आपण सर्व बघत आहोत ॲनाटॉमी, सो त्याच्यामध्ये सर्व आपण ऑर्गनची एक ऑर्गनची स्टडी असणार आहे, राईट. मग अस्थि शरीरमध्ये आपण बोन्सचं स्टडी करणार आहोत. संधी शरीरमध्ये आपण जे काही जॉईंट्स आहेत आपले त्याची स्टडी करणार आहोत. त्यानंतर शिरा, धमनी, स्त्रोतस शरीर, याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांची स्टडी करणार आहोत, त्यांचं डेफिनेशन असेल, टाईप्स असतील, वर्किंग असेल, जे काही असेल ते याच्यात डिस्कस करणार आहे. नंतर पेशी शरीर, राईट. त्यानंतर कोष्ठ आणि आशय शरीर, आपल्या बॉडीमध्ये जे काही स्पेस असतात, राईट, जसं आपल्या स्टमकमध्ये स्पेस आहे, राईट, सो तशा टाईपचं आपण तिथे कोष्ठ आणि आशय आपण म्हणतो, ते तुम्हाला समजेलच, ठीक आहे. त्यानंतर कला शरीर ते सुद्धा बघणार आहोत, आणि उत्तम अंगीय शरीरसुद्धा बघणार आहोत, आणि मर्म शरीर, ठीक आहे. सो जसं बघा आपल्याला माहिती आहे ॲक्युपंक्चर पॉईंट्स असतात, राईट, सो त्यालाच मर्म शरीरमध्ये तिथे इम्पॉर्टन्स आहे की बॉडीवर वेगवेगळे असे काही पॉईंट्स आहे की त्याचा आपण चिकित्सामध्ये देखील उपयोग करू शकतो, ठीक आहे. आणि नंतर आहे इंद्रिय शरीर, म्हणजे जे काही आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्याच्याबद्दल त्याची ॲनाटॉमी, राईट. देन नंतर मॉडर्नमध्ये काय आहे रचना शरीरमध्ये, तर जे काही डेफिनेशन आहे बेसिक ॲनाटॉमीच्या ते सर्व तिथे आहे, राईट. त्यानंतर ॲनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज आहेत, ठीक आहे, जे काही पोझिशन असतात, प्लेन्स असतात, ठीक आहे, मसल्स, लिगामेंट, टेंडॉन, व्हेसल्स, नर्व्स, ठीक आहे, जॉईंट्स अँड मूवमेंट्स हे सर्व आहे त्याच्यात. नंतर इम्ब्रिओलॉजी आहे, राईट. इम्ब्रिओलॉजीमध्ये तेच
जे काही 9th मंथ वाईज डेव्हलपमेंट होते एम्ब्रिओची, ठीक आहे, सेक्स डिटर्मिनेशन, ओवम, फर्टिलायझेशन, हे सर्व त्याच्यात मिळेल. त्यानंतर ऑस्टिओलॉजी, ठीक आहे, त्याच्यामध्ये बोन्स डेफिनेशन, ऑसिफिकेशन, स्ट्रक्चर अँड टाईप्स एक्सेट्रा. त्यानंतर ऑर्थोलॉजी म्हणजे जॉईंट्सची जी काही डेफिनेशन असेल, स्ट्रक्चर असेल, टाईप्स असतील ते मिळणार. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आपल्याला त्याची ॲनाटॉमी बघायला मिळणार आहे, जसं डेफिनेशन, टाईप, स्ट्रक्चर. मग आता कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये जे काही ऑर्गन्स येतील त्याचं सर्वांचं आपल्याला ॲनाटॉमी तिथे बघायला मिळणार, राईट. लिम्फॅटिक सिस्टीम, जे काही लिम्फ नोड्स आहेत, लिम्फ वेसल्स आहेत, त्याचे आपल्याला स्टडी करणार आहेत ॲनाटॉमिकली. देन मायोलॉजी म्हणजे आपला स्ट्रक्चर अँड टाईप्स ऑफ मसल्स, त्याचं डिस्क्रिप्शन काय असेल, ओरिजिन, इन्सर्शन, ओके, बऱ्याचशा मसल्स आहेत ते आपण तिथे स्टडी करणार आहोत, राईट. त्यानंतर पेपर 2मध्ये काय आहे रचनाशरीच्या. सो याच्यात आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीमची ॲनाटॉमी, राईट. मग त्याच्यात जितके सुद्धा ऑर्गन्स येतात त्या सर्वांची ॲनाटॉमी असेल, फंक्शन असेल, राईट. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याची देखील ॲनाटॉमी, जे काही फंक्शन आहे ते. त्यानंतर युरिनरी सिस्टीम, युरिनरीमध्ये जे काही ऑर्गन्स आहे, किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा, याच्या सर्वांचं ॲनाटॉमी. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, याचीसुद्धा ॲनाटॉमी. त्यानंतर इंडोक्रायनॉलॉजी, त्याच्यामध्ये डेफिनेशन, क्लासिफिकेशन, डिस्क्रिप्शन ऑफ इंडोक्राईन ग्लँड्स, सो थायरॉईड, पॅराथायरॉईड एक्सेट्रा. सो याच्यात इथे आपल्याला स्टडी करायला मिळणार आहे ॲनाटॉमिकली, राईट. त्यानंतर नर्वस सिस्टीम, मग आपल्या ब्रेनपासून स्टार्ट होतं तर आपल्या जे काही न्यूरॉन आहे तिथपर्यंत सर्व स्ट्रक्चरची तिथे तुम्हाला ॲनाटॉमीची तिथे डिटेल स्टडी करायची आहे, राईट. सेन्सरी ऑर्गन्स आहेत जे काही 5 आपले, राईट. त्यानंतर सरफेस अँड रेडिओलॉजिकल ॲनाटॉमी म्हणजे रेडिओ इमेजिंग ऑफ लिम्स, ॲबडॉमेन, पेल्विस, व्हर्टिब्रल कॉलम. सो हे सर्व याच्यामध्ये आपण शिकणार आहोत, राईट. सो हे जे काही आहे बघा, हे आपले रचना शरीरचे एवढे टॉपिक आहे. आता खूप वास्ट सब्जेक्ट आहे रचना शरीर आणि क्रिया शरीर, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये जितकं आपण डीप जाऊ मॉडर्नमध्ये सुद्धा आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा, सो ते तितकंच एक्सपांड होत राहणार आहे, राईट. म्हणून आपल्याला काही लिमिटेड तिथे टॉपिक्स दिले की आपल्याला परीक्षेनुसार तेवढा आपण स्टडी सफिशियंट आहे, राईट. त्यानंतर आहे आपला 5th सब्जेक्ट, तो म्हणजे अष्टांग हृदय. बघा आपल्याला आपण शिकतो आहे आयुर्वेदा, म्हणून आपल्याला मेनली 3 ग्रंथ आहेत जे काही शिकायचे आहेत, ठीक आहे. जे काय आहे अष्टांग हृदय, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता, राईट. सो फर्स्ट इयरला आहे आपल्या संहिता अध्ययन फर्स्ट, ओके, 1. सो त्याच्यामध्ये आपण अष्टांग हृदय हे शिकणार आहोत आणि थोडंफार तिथे चरकचे सुद्धा 5 टॉपिक्स आपण शिकणार आहोत, राईट. सो बघा अष्टांग हृदयचा म्हणजे आपल्या संहितेचा फक्त एकच पेपर असणार आहे आणि बाकी 4 सब्जेक्टचे 2-2 पेपर तिथे आहेत, राईट. म्हणून आपल्याला इथे एकच पेपर आहे म्हणून 100 मार्काचाच आहे आणि तो आपल्याला एकाच ह्याच्यात पासआउट करायचा, राईट. त्यानंतर अष्टांग हृदयमध्ये सुद्धा त्याचे जे काही 15 चॅप्टर्स आहेत, ओके, ते सर्व तिथे असणार आहेत. त्यानंतर अष्टांग हृदयमध्ये सूत्रस्थान अध्याय आहे, ठीक आहे, अष्टप्रकृती आहे, शास्त्र लक्षणं, ठीक आहे, तंत्रयुक्ती, तंत्रदोष, तंत्रगुण, ठीक आहे. सो हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे, राईट. सो बघा आता हे आहे आणि 5 चॅप्टर आपले चरकचे. सो असे मिळून 20 इथे आपण हे बघू शकतो. 20 चॅप्टर्स आपल्याला संहिता अध्ययनमध्ये शिकायचे, राईट. सो बघा आता एवढे सारे मी तुम्हाला टॉपिकचे नाव सांगितले. सो हे एक बेसिक ओव्हरलुक होता आपल्या फर्स्ट इयरच्या सब्जेक्टचा आणि त्याच्यामधल्या सिलेबसचा. सो आता याच्याबद्दल डीप इन्फॉर्मेशन ऑलरेडी चॅनलवर आहे, प्लेलिस्टमध्ये प्रत्येक सब्जेक्टची एक स्पेशल प्लेलिस्ट तयार केलेली आहे चॅनलवर. तुम्ही वाटलं तर चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला ती प्लेलिस्ट मिळून जाणार आहे, ठीक आहे. सो बघा आता तुमचे कॉलेज स्टार्ट झाले आहे, सो स्टडी करा, ठीक आहे. पहिले 15 दिवस तर इंट्रोडक्शनच असणार आहे, सो नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा आयुर्वेदाला, BAMSला काय आहे ते, ठीक आहे. एक चांगला माइंडसेट तयार करा, ठीक आहे, तेव्हाच तुमचं स्टडी होईल, राईट. तुम्हाला काय बनायचं आहे फ्युचरमध्ये ते सुद्धा तुम्ही आत्ताच ठरवून घ्या आणि त्याच प्रकारे तुम्ही स्टडीला सुरुवात करा, ठीक आहे. आय होप तुम्हाला जे काही मी बोलले आहे ते समजलं असेल, नसेलही समजलं तरी नो प्रॉब्लेम, कारण तुम्ही आता सध्या फर्स्ट स्टेपवर आहात, राईट. सो आय होप तुम्हाला तुमचं जे काही फर्स्ट इयर आहे ते सर्वात बेस्ट जावं, ठीक आहे. काहीही अडचण असली फर्स्ट इयरमध्ये, ठीक आहे, सिलेबसमध्ये, टीचिंगमध्ये, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, ठीक आहे, किंवा व्हिडिओ तुम्ही बघतच असणार त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. नोट्स पाहिजे असतील फर्स्ट इयरचे ते सुद्धा अवेलेबल आहे, त्याच्यासाठी मला व्हॉट्सॲपवर तुम्ही मेसेज करू शकता, ठीक आहे. 7219592065 या नंबरवर, राईट. सो आय होप तुम्हाला फर्स्ट इयर चांगलं जावं आणि
चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS विषयी ऑल अपडेट्स ह्या असणारच आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.